महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत। कोण कोणासोबत जाते, कोण कोणाला सोडते याचा अंदाज बांधणंही कठीण झालंय। पण या सगळ्या गदारोळात एका चर्चेने मात्र मराठी माणसाचं लक्ष सातत्याने वेधून घेतलं आहे आणि ती चर्चा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन चुलत भाऊ महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणार का, हा प्रश्न गेली अनेक वर्ष विचारला जातोय। पण गेल्या काही महिन्यात या चर्चेला नव्याने उधाण आलं आहे। आधी राज ठाकरेंनी दिलेले संकेत, मग उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दाखवलेली सकारात्मकता आणि आता पुन्हा राज ठाकरेंनी केलेलं एक महत्त्वाचं विधान। नक्की काय चाललंय पडद्यामागे? मनसे शिवसेनेची युती खरंच होणार की या फक्त चर्चाच राहणार? आज आपण याच प्रश्नाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या चर्चेची नवी ठिणगी पडली ती गेल्या महिन्यात दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची एक मुलाखत घेतली होती। या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एक असं विधान केलं ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। ते म्हणाले होते, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या प्रश्नापुढे आमच्यातील वाद भांडणं अतिशय किरकोळ आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। राज ठाकरेंच्या या विधानाचा अर्थ अनेकांनी असा लावला की ते उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसाठी तयार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली ही साथ मांडली गेली। राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही तात्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला। खुद्द उद्धव ठाकरे यांनी यावर अनुकूल भूमिका दर्शवली, पण यावर अधिक स्पष्ट आणि आक्रमकपणे बोलले ते खासदार संजय राऊत। संजय राऊत यांनी तर अनेकदा या युतीबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे। त्यांनी म्हटलं की आम्ही युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाबरोबर नातं जोडायला सकारात्मक भूमिका ठेवली आहेत। मराठी माणसाचे अहित होता कामा नये ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे। इतकंच नाही तर संजय राऊत यांनी असंही म्हटलं की पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, पडद्याच्या नाड्या ठाकरे भावांच्या हातात आहेत, ते योग्य वेळी पडदा वर करतील। राऊतांच्या या विधानामुळे तर ठाकरे बंधू एकत्र येणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यासारखं वाटत होतं। असं वाटत होतं की दोनही भाऊ जुने वाद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत। पण राजकारण इतकं सोपं असतं तर ते राजकारण कसलं? जिथं असं वाटत होतं की आता फक्त युतीची औपचारिक घोषणा बाकी आहे, तिथेच एक नवा ट्विस्ट आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आधीच्या विधानावर एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। जेव्हा त्यांना युतीच्या चर्चेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, मी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे आणि चुकीचे अर्थ काढले गेले। त्यांनी पुढे स्पष्ट केलं की मी तेव्हा म्हटलं की कुठलीही भांडणं वाद बाजूला ठेवू, माझ्यासाठी त्या भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। मात्र त्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढले गेले। माझं ते वक्तव्य युती किंवा आघाडीपुरतं मर्यादित नव्हतं, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। राज ठाकरे इथेच थांबले नाहीत, त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही सडकून टीका केली। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांच्या एकत्र फोटोवर ते म्हणाले की हे चित्र चांगलं नाही, असं केल्याने तुम्ही मतदारांची प्रतारणा करताय। त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उचलला। ते म्हणाले, दोन पक्ष एकत्र आले काय, युती झाली काय किंवा आघाडी झाली काय, यापेक्षा महाराष्ट्राचं काय होतंय ते सर्वात महत्त्वाचं आहे। राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत, ते सर्वात आधी थांबलं पाहिजे। त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरही संताप व्यक्त केला। या सगळ्या विधानांमधून राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं की त्यांचा भर हा युतीपेक्षा महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्नांवर आहे आणि त्यांच्या आधीच्या विधानाला युतीशी जोडणं चुकीचं आहे। मग आता प्रश्न निर्माण होतो की राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण का दिलं? त्यांना खरं शिवसेनेसोबत युती नको आहे का, की ही त्यांची राजकीय खेळी आहे? एकीकडे संजय राऊत सातत्याने सांगत आहेत की पडद्यामागे घडामोडी सुरू आहेत आणि ठाकरे बंधू एकत्र येतील, तर दुसरीकडे राज ठाकरे आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असं सांगत आहेत। यामुळे मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि विशेषतः मराठी मतदार संभ्रमात पडले आहेत। त्यांना वाटत होतं की दोन भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाला पुन्हा एकदा ताकद देतील, पण राज ठाकरेंच्या या नव्या भूमिकेमुळे या आशेवर पाणी फिरते की काय असं वाटू लागलं आहे। अर्थात राज ठाकरे यांनी युतीला थेट नकार दिला नाही, त्यांनी फक्त आपल्या जुन्या विधानाचा अर्थ स्पष्ट केला आहे। पण त्यांचा एकूण रोख पाहता ते सध्या तरी शिवसेनेसोबत थेट युती करण्यास उत्सुक दिसत नाहीत असं म्हणायला वाव आहे। कदाचित ते सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत असतील किंवा योग्य वेळेची वाट पाहत असतील, किंवा मग त्यांना खरंच वाटत असेल की सध्या युतीपेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं जास्त महत्त्वाचं आहे। दुसरीकडे संजय राऊत मात्र अजूनही आशावादी आहेत।
ते आजही म्हणत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत आणि ठाकरे बंधू योग्य वेळी निर्णय घेतील। याचा अर्थ असा होतो की शिवसेनेकडून मनसेसोबत जाण्याची तयारी पूर्ण आहे, पण चेंडू आता राज ठाकरेंच्या कोर्टात आहे। ते काय निर्णय घेतात यावरच या युतीचं भवितव्य अवलंबून आहे। तर मनसे शिवसेना युतीचं कोडं आणखीनच गुंतागुंतीचं झालंय। राज ठाकरेंच्या स्पष्टीकरणामुळे युतीच्या चर्चांना तात्पुरतं ब्रेक लागला असला तरी राजकारणात काहीही अशक्य नसतं। संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार पडद्यामागे खरंच काय शिस्त आहे का, की राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार? ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र येणार की त्यांचे मार्ग वेगळेच राहणार? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल। पण तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या चर्चेवर आपलं लक्ष नक्कीच राहील। तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।